नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे स्वभावाला औषध नसतं. चक्रापूर नावाच्या गावी एकदा चोरांचा सुळसुळाट फारच वाढला. त्यांना पकडायच्या कामात कोतवालाला काही यश येईना तेव्हा त्याला एक युक्ती सुचली. त्यानं पोलीस शिपायांना चोरांसारखा डोक्याला फेटा आणि हातात सुरे देऊन खऱ्या चोरांना धरायला सांगितलं. त्याला वाटलं की आपले पोलीस चोरांच्याच वेशात गेले तर त्यांना पोलीस म्हणून कोणी ओळखणार नाही आणि ते चोरांना आरामात पकडू शकतील. त्याच वेळी तिकडे चोरांच्या नायकाला सुद्धा हीच युक्ती सुचली. त्यानं आपल्या चोरांना पोलिसांचाच वेश करून गावात पाठवलं. त्याला वाटलं की पोलिसांच्या वेशातल्या चोरांना चोरी करणं सोपं जाईल. त्या रात्री चोर आणि शिपाई नेमके त्यांच्या बदललेल्या पोशाखात परस्परांना गावाच्या वेशीजवळ भेटले. चोरांच्या पोशाखात असलेल्या पोलिसांनी पोलिसांच्या पोशाखात असलेल्या चोरांना विचारलं, आज कोणी सापडला का? त्या प्रश्नाचं उत्तर पोलिसांच्या पोशाखात असलेल्या चोरांनी दिलं. नाही बुवा, कोणीच सापडला नाही. तुम्हाला कोणी? आम्हाला सुद्धा कोणी सापडला नाही, चोरांच्या पोशाखातले पोलीस उत्तरले. त्यानंतर दोघे आपल्या वाटेने निघून गेले. चौकीत परत आल्यावर पोलीस शिपाई कोतवालाला म्हणाले, साहेब, आज आम्हाला जंगलात काही पोलीस भेटले होते. कोतवाल आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्ही मूर्ख आहात, अगदी बावळट आहात. ते जर खरे पोलीस असते तर चोरांच्या पोशाखात असलेल्या तुम्हाला त्यांनी पकडलं नसतं का? ते वेश पालटून आलेले चोरच तर होते. चोरांचा नायक सुद्धा त्याच्या अनुयायांनी सांगितले ते ऐकत म्हणाला, मूर्खानो, तुम्हाला भेटले होते ते चोरांचा पोशाख करून आलेले पोलीसच तर होते. नाही तर पोलिसांच्या वेशात असलेल्या तुम्हाला पाहून ते पळून नसते का गेले? पोशाख बदलले तरी तुम्ही काय किंवा ते काय, स्वभाव धर्म कुठे बदलला? म्हणतात ना, स्वभावाला औषध नाही. तुम्हाला आजची गोष्ट आवडली का? उद्या दुसरी गोष्ट घेऊन येईन.